नमस्कार, मी दीपिका. माझ्या चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला पनीर लबाबदार रेसिपी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरच्या आणि मगजबी आणि काही गरम मसाले घेतलेले आहेत. आणि लाल मिरच्या, शंकेश्वरी लाल मिरच्या मी घेतलेल्या आहेत. हे पहा, हे सर्व मी रेडी करून ठेवलेलं आहे. त्यासाठी प्रथम कढईत मी कांदा गरम करून घेतलेला आहे. तेल टाकलेलं आहे आणि कांदा फ्राय करून घेतला आहे. कांदा चांगला फ्राय करून घेऊन चांगला लालसर गोल्डन कलरचा कलर करून घ्यायचा आहे. त्यातमध्ये टोमॅटो टाकायचे आहेत. चिरलेले टोमॅटो टाकून मी ते टोमॅटोसुद्धा त्यामध्ये टाकून चांगलं भाजून घेतलेलं आहे. व्यवस्थित भाजून लालसर कांदा होईपर्यंत ते मी भाजून घेतलं आहे. त्यानंतर त्यात मी लाल शंकेश्वरी मिरच्या टाकल्या आहेत. 4 मिरच्या टाकल्या आहेत मी. त्यात मी काजू टाकले आहेत, मगजबी टाकले आहेत. मी काजू सांगायला मगाशी विसरली. त्यात हळद टाकली आहे. 1.5 चमचा मी हळद टाकली आहे. मसाला टाकला आहे. काश्मीरी पावडर टाकलेली आहे मी. 1 चमचा मी सगळं टाकलं आहे. माझा छोटा चमचा आहे त्यामुळे मी 2 चमचे टाकले. ते टाकून मी सगळं ढवळलेलं आहे. सगळं मिश्रण पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे बघा. त्यानंतर मी त्यात मीठ टाकलेलं आहे थोडं आणि धना जिरा पावडर त्यामध्ये मी टाकलेले आहे. ते टाकून मी व्यवस्थित परत ढवळून घेतले आहे. आणि साईडला गरम पाणी मी करून ठेवलं होतं ते गरम पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे. पूर्ण मिश्रणामध्ये गरम पाणी पूर्ण टाकायचं, त्याच्यामुळे कलर भाजीला चांगला येतो. व्यवस्थित मिश्रण ढवळून घेतलं आहे. झाकण मारून मी ठेवले आहे. इकडे मी पनीर कापून घेऊन त्याच्यामध्ये मसाले, हळद, काश्मीरी पावडर टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे. इकडे मी कढईमध्ये 2 चमचे तूप टाकलं आहे. त्यानंतर हे सगळे पनीरचे तुकडे मी थोडेसे गोल्डन ब्राऊन करून घेतले आहेत. मी जास्त तळलेले नाही आहेत. थोडेसे गोल्डन ब्राऊन करून घेतलेले आहेत. तुम्हाला जर हवं तर तुम्ही पूर्ण फुल तेलामध्ये तळू शकता. मी आज ते भरपूर तेलकट होतं म्हणून मी शॅलो फ्राय करून घेत आहे. पनीरचे तुकडे व्यवस्थित तळून झालेले आहेत. इकडे मी सगळे गरम मसाले भाजून त्याच्यामध्ये कांदा टाकलेला. अख्खे गरम मसाले आहेत. त्यात मी कांदा पूर्ण टाकून मी तो ढवळून घेतला आहे. त्यानंतर मी त्यामध्ये सिमला मिरची टाकलेली आहे. अद्रक लसूणसुद्धा टाकायचं आहे. त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट मी करून ठेवलेली होती ते टाकलेली आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मी त्यामध्ये गरम मसाले टाकले सगळे. लाल मसाला, मालवणी मसाला आणि काश्मीरी पावडर मी टाकून ते हळद पूर्ण ढवळून घेतले आहे. गरम मसाले अख्खेच पाहिजे. त्याच्यामध्ये तेजपत्तासुद्धा आहे. हे सगळे अख्खे गरम मसाले मी त्यामुळे अख्ख्यामध्येच मी सगळं वाटलेलं टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट मी त्यामध्ये अख्ख्या मसाल्यांमध्ये मी ओतलेली आहे. पूर्ण व्यवस्थित ढवळून घेऊन फ्राय केलेले पनीर मी त्यामध्ये टाकलेले आहे. माझी भाजी मी रेडी झालेली आहे. व्यवस्थित ढवळलेली आहे. व्यवस्थित ढवळून घ्या तुम्ही. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ टाका. मगाशी मीठ कमी टाकलं होतं. कसुरी मेथी टाकून व्यवस्थित ढवळा. कोथिंबीर थोडीशी टाका. माझं पनीर तयार आहे. पनीर लबाबदार माझं तयार आहे. थोडीशी साखर टाकलेली आहे त्यामध्ये मी आणि अर्धा चमचा साखर टाकून त्याच्यावर पनीर केलेले आहे. तुम्ही पण खायला या. धन्यवाद.